आणि खासदार संजय राऊतांनी आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय। आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते, उपनेतेही नव्हते, ते जिल्हा प्रमुख होते असं संजय राऊत म्हणाले। तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या शेजारी बसवून काय दाखवू पाहताय असा त्यांनी प्रश्न विचारला। त्यावेळी आता राऊतांना शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले। आनंद दिघेंनी त्यांचं जीवन सर्वसामान्यांसाठी समर्पित केल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले। राऊतांना आनंद दिघे कळणार नाहीत, त्यांना खूप अभ्यास करावा लागेल असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे। आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते। ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते। तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही। तुम्ही जिल्हा प्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा। बाळासाहेबांचं हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाची कार्याची उंची मोजण्याचं काम आणि पाप कोणी करू नये। कारण आनंद दिघे साहेबांनी जे जीवन समर्पित केलं ते फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांसाठी, आणि म्हणून बाळासाहेबांवर देखील त्यांची आगाध श्रद्धा होती। बाळासाहेबांनी सांगायचं आणि दिघे साहेबांनी ते पूर्ण करायचं, एक समीकरण होतं। त्यामुळे आनंद दिघे साहेब मला वाटतं अशा कोणत्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत, त्यांना त्यांचा खूप अभ्यास करावा लागेल। भुकणाऱ्या कुत्र्या, तुझी योग्यता आहे का? या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी तुला कशात वाचवलेलं आहे हे लोकांसमोर आणू का आम्ही? तू धर्मवीर आनंद दिघे साहेबांची पात्रता पाहतो, तुझी योग्यता काय रे? अरे तू राहतो त्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस। तुझी योग्यता आणि लायकी आहे का धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर टीका करायची? तोंड सांभाळून बोल।